ओ मॅडम, ओ मॅडम, ओ आवाज कमी ठेवा. ओ मॅडम, ओ मॅडम, काय आहे तुला? ओ आवाज कमी ठेवा. आजोबांना त्रास होतोय या आवाजाचा. तू मला नको शिकव, तू जा. ओ मॅडम, मी तुम्हाला आता ऑर्डर. तू मला शिकवणार आहेस का? चला, मला ऑर्डर नाही द्यायची, आधीच सांगते. ओ मॅडम, ऐका तरी माझं. हो, मी ऑर्डर नाही देत आहे, मी विनंती करतोय. या आवाजामुळे आजोबांना खूप अस्वस्थ होत आहे आणि हे जर राजन सरांना कळलं ना तर ते माझ्यावर रागवतील. ए, डॅडच्या नावाने तू तू अति शहाणपणा करू नको, आधीच सांगून ठेवते. नाव गो अवे. हो मॅडम, माझं ऐका तरी मॅडम. तू ना माझा मूड स्पॉइल करतोय. हो मॅडम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तू असा नाही ऐकणार. थांब. अगं, तू काय करतेस? तुला याचा डान्स बघायचा होता ना? बघ आता डान्स. ओ मॅडम नको. ओ प्लीज मॅडम. ओ नको मॅडम. दादा, सावकाश सावकाश सावकाश. तुम्ही ठीक आहे ना? वो लागलं नाही ना तुम्हाला? ए गावछाप, माझ्या घरात तू काय करतेस? निघ इथून. ए, तू त्याला मारत का होतीस गा? तू मला माझ्या घरात प्रश्न नको विचारू. चल निघ. काय आली आहेस इथे? आय जस्ट रिअलाइज्ड, मी तुला दुपारी असंच मजाकमध्ये बोलले की माझ्या घरी पार्टी आहे म्हणून ये, तर तू खरंच भिकाऱ्यासारखी तोंड वर करून आलीस. हे अनिका, नीट बोलायचं काय? ए चमची, चुप बसायचं काय? ए गावछाप, जा ना. आता ना आम्ही लोकांनी ना भीक देणं बंद केलं, सो आता तू आमच्याकडून काही एक्सपेक्ट नको करू. जा जा चल. ए चिवचिवाट, इथं तुझी भीक घ्यायला आलेलं नाही. आजोबा आजारी आहेत हे कळलं म्हणून त्यासनी बघायला आलोय. तुझं काय बी चाललंय? ए गावछाप, हे माझं घर आहे. मला माझ्या घरात शिकवू नकोस. मी पण कधीपासून तेच समजवतोय मॅडमना. ए यू शट युअर माउथ. म्हणून त्यासनी मारत होतीस वय ग? तुला लाज नाही वाटत का ग असं वागताना? ए तू कोण आहेस? माझ्याच घरात कसं वागायचं ते शिकवतेस मला? तुझ्या घरात कसं वागायचं हे तुलाच कळत नाही म्हणून शिकवायला लागतंय. एवढं बी कळत नाही का ग? आजोबा घरात आहेत, आजारी आहेत. या सगळ्या आवाजाचा त्यासनी किती त्रास होईल कळत नाही? झालं इतकंच? अगं गावछाप, मला वाटलं तुझा कमबॅक झालाय तर तुझ्यासोबत तुझं लेक्चर पण येईल. तुझं लेक्चर मला ऐकायचंय. काय झालं ना, इतक्या दिवस मी ऐकलंच नाही त्यामुळे मी सगळं विसरून गेली. बोल ना, आय वॉन्ट टू हिअर इट. बोल 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 बोल. गावछाप, लायकीत राहायचं. कुणाची काय लायकी आहे हे त्याच्या वागण्यावरूनच कळतंय नाही का? तू अशी नाही ऐकणार. थांब. काय धिंगाणा चालवलाय हा? घरात तुझे आजोबा आजारी आहेत, माहित नाहीये तुला? अहो आई, पण मी काय बोल. गप्पा बस रागिणी. ही असं चुकीचं वागत असते, तिला समजवायचं सोडून तिच्या चुकांचं समर्थन करत आलात तुम्ही. म्हणूनच शेफारली ही. जरा सुद्धा लाज वाटत नाही का ग तुला? आजी आजी, मी आजोबांना भेटायला आलोय. चल चल माझ्याबरोबर. चला, आता पार्टी संपली. सगळ्यांनी आपापल्या घरी जा प्लीज.
आजी हो एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला कळवलं बी नाही. बाळा, तुला काय आणि कसं कळवणार होते मी? तू इतकं छान यश मिळवून आनंदाने गावाला गेली होतीस. तिथे पोचल्या पोचल्या तुला तुझ्या आजोबांबद्दल कळलं. त्या धक्क्यातून तू सावरतेस न सावरतेस तोवर तुझी आई तुला अचानक सोडून गेली. तू स्वतःच एवढ्या दुःखात होतीस. ह्या इथल्या गोष्टी सांगून मी तुला कसा त्रास देणार होते? आजी हो असं काय बोलतायत? तुमची आणि आजोबांची काळजी करणं हे माझ्यासाठी त्रासाचं नाही. मला कवा असं वाटणार बी नाही. आजोबा आजोबा इकडे बघा की मी आलोय. आजोबा तुमची कमळी घरी आल्या. ऐकताय ना हो तुम्ही? आजोबा आता तुम्हाला लवकर बरं व्हायचंय. हा सगळ्यांना हसताना खेळताना बघायचं की नाही. सगळ्यांसंग गप्पा मारायच्यात. माझ्या संग गप्पा मारायच्यात. माझी पूर्ण खात्री आहे आई तुळजाई तुम्हाला लवकरच बरं करेल. काका आजी नेमकं झालं तरी काय होतं? काय कळलं का? तपास लागला कोण होतं याच्या मागं? पोलिसांचं असं म्हणणं आहे की कदाचित हा अपघात असावा. पण आम्हाला काही ते पटलेलं नाहीये. आम्ही पोलिसांना तपास चालूच ठेवायला सांगितलंय. आणि मग डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर म्हणतात की नक्की काहीच सांगता येणार नाही. हे कदाचित उद्या सुद्धा बरे होतील किंवा कदाचित काही वर्ष सुद्धा लागतील. नाही मग आपण असंच म्हणायचं का आजोबा लवकरच बरे होणार. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. ते आजोबांना लवकरच बरं करणार. होय की नाही आजोबा? लई मज्जा करायची आपल्याला. अंगणात आपण कसं चहा प्यायचो. आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण लई मज्जा करू अंगणात पहिल्यासारखं.